हो. हा. जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. बंधन घ्यायचं. आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे. श्री माताईनं बघायचं. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. एकाग्रतेनं आपण श्री मातांना बघूया. श्री मातांना बघत असताना आपलं हृदय आपण मोकळं करायचं. जे जे काय आपल्या हृदयामध्ये आपण साठवून ठेवलेलं आहे ते आपण श्री मातांना सांगायचं आहे. श्री मातांशी आपण बोलायचा प्रयत्न करायचा. आपल्या सर्व भावना आपण व्यक्त करायच्या आहेत श्री मातांच्या समोर. म्हणजे आपलं हृदय मोकळं होऊन जाईल, शुद्ध होऊन जाईल. जे काय आपल्या हृदयात असेल ते आपण श्री मातांना सांगायचं मनातल्या मनात. आणि श्री मातांना सांगत असताना लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं. म्हणजे तिकडून जे काय उत्तर येईल ते आपल्या हाताच्या बोटावरती येईल. चैतन्यातून श्री माताजी बोलतील आपल्याबरोबर. जे काय आपल्या समस्या असतील किंवा ज्या काही अडचणी असतील ते आपण श्री माताजींना सांगायचे. त्यांच्या बरोबर आपण बोलायचं आहे. आणि ते जे काय सांगतायत ते हाताच्या बोटावरती आपण बघायचं चैतन्यानं. जो काय आपल्याला त्रास होतोय किंवा ज्या काही अडचणी आहेत की जे आपल्या हृदयामध्ये बसलेला आहे ते आपण श्री मातांना सांगायचं. बोलून मोकळं व्हायचं हृदयातून. सगळा भार काढून टाकायचा हृदयातला. श्री मातांच्या समोर आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत आपण. आणि मग व्हायब्रेशन कडे लक्ष ठेवायचं आहे. हाताच्या बोटांच्या वरती पण बघायचं आहे. खरोखरच चैतन्य आपल्याला जाणवत का. आपली प्रार्थना किंवा आपलं जे काही शल्य आहे, दुःख आहे, ते आपण मातांच्या चरणापर्यंत ठेवलेलं आहे. आजपर्यंत समस्या चुकल्या नाहीत त्या देखील आपण मातांना सांगू शकतो. ते आपण बोलायचे, मातांच्यावर शेअर करायचे, त्यांच्या कानावरती आपण घालायचं सगळं. कारण त्याच आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याच आपल्याला समस्येतून सोडवणार आहेत.
आणि ते जे काही उत्तर देणार आहेत आपल्याला ते आपण हाताच्या बोटावरती पाहायचं आहे. लक्ष तिथं ठेवायचं. आपलं सर्व सांगून झालं असेल तर आपण लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं पूर्णपणे. आपलं हृदय आपण आता मोकळं केलं, आपल्या भावना व्यक्त केल्या सगळ्या, मातांच्या चरणाशी ठेवले, समर्पित केले सगळं. आता कुठलंही किल्मिश आपल्या हृदयामध्ये नाहीये, सगळं सांगून मोकळं केलंय. त्यामुळे परम चैतन्य जे आहे ते जोरदारपणे आपल्या हाताच्या बोटावरती जाणवतं. ते आपण शोषून घ्यायचं. आता दोन्ही हाताच्या बोटातून चैतन्य शोषून घ्यायचं आहे, दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला शोषायचं आहे. ते श्रीमाताजी जे काही बोलतायत, माताजी जे काही सांगतायत आपल्याला, जे काही मार्गदर्शन करतायत ते चैतन्याच्या भाषेमध्ये परावाणीतून ते आपण खेचून घ्यायचं आहे. ती वैखरीतून आपोआप नंतर बाहेर पडेल. माताजी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतील. आपल्या ब्रेन पर्यंत जाईल ते विराट झाल्यानंतर. त्यानंतर आपण शिस्तीत आपले डोळे बंद करायचे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरतीच राहू दे. आता निराकार मध्ये माताजी आपल्या बरोबर बोलतायत. निराकार मध्ये चैतन्याच्या भाषेत परमेश्वर आपल्याशी चैतन्याच्या भाषेतच बोलतो. फक्त आपलं लक्ष तिकडे असायला पाहिजे. ज्या काही समस्या आहेत त्या फक्त आपण श्रीमातांना कायम सांगतो, परंतु लक्ष परम चैतन्याकडे कधी देत नाही. कारण त्याचं उत्तर तत्क्षण श्रीमाताही देत असतात. त्यावेळेला आपल्याला त्यांची भाषा समजली पाहिजे आणि ती चैतन्याची भाषा समजण्यासाठी लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवावं लागतं. अलर्ट, सतर्कता. या चैतन्याच्या भाषेतूनच आपल्याला श्रीमाताजी काय म्हणतायत ते समजेल. म्हणून लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं असतं. हात बोलू लागतील. कुराण मध्ये लिहिले ना, ते हातच आपल्याला सांगतील की आपलं काय चुकले किंवा श्रीमातांनी काय उत्तर दिलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, आपल्याला काय मार्गदर्शन केलेलं आहे, ते आपल्याला हाताच्या बोटावरती समजून येईल. परावाणी, पश्चंती वाणी, मध्यमा आणि वैखरी वाणी अशा 4 वाण्या आहेत. आता श्रीमाताजी आपल्याला परावाणीतून बोलल्या, त्याचं कन्व्हर्ट होत होत वैखरी वाणीतून ते आपोआप बाहेर पडायला लागतं. नंतर फक्त आपण ते चैतन्य शोषून घ्यायचं आहे. नंतर श्रीमाताजी आपल्याला बुद्धी देत आहेत, त्याप्रमाणे आपण जायचं. ते करून घेतात आपल्याकडनं. मग त्यांना जे काही सांगायचं आहे ते डायरेक्ट करून घेतात आपल्याकडनं. ती समस्या आपली संपून जाते, त्याचं निराकरण होतं. म्हणून निर्विचार व्हायचं. एखादी समस्या आली की निर्विचार होऊन चैतन्याकडे लक्ष दिलं तर तत्क्षण आपल्याला पहिलं उत्तर येतं डोक्यामध्ये, त्याप्रमाणे आपण जायचं किंवा ते चैतन्य आलेलं असतं. अशी ही पद्धत आहे. मग हे हळूहळू आपल्याला समजू लागेल. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवरती दाबून धरायचा आहे. मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा. म्हणायचंय, श्री माताजी कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीने म्हणायचं. आता श्री माताजी आपल्या बरोबर चैतन्याच्या रूपात आहेत हे आपल्याला समजलं. श्री माताजी निराकार निर्गुण आहेत. श्री माताजी कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजमान व्हा. हा दाबून शिस्तीत ठेवायचा आहे. हे ब्रह्मरंध्र आपल्याला उघडायचं आहे.
कुठलाही विचार नको. ज्यावेळी चैतन्याशी आपण एकरूप होतो त्यावेळी आपोआपच आपण निर्विचारच्या दिशेने जातो. हात किंचित वरती उचलायचा, 7-8 इंच वर, मागे पुढे गोल फिरवून बघायचं आपल्याला. टाळूतून आपल्याला हातात जसे चैतन्य जाणवलं तसं टाळूतून वरती आपल्याला व्हायब्रेशन येत असल्याचं जाणवते. ते सुरुवातीला आपण हाताच्या बोटावरती किंवा हाताच्या तळव्यावरती चेक करायचं आहे. किती उंच, जसा जेवढा हात वर जाईल तेवढ्या वरती आपल्याला ते जाणवेल त्याची उंची. कारण आपल्या भावना आपण श्रीमातांशी व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे कुंडलिनी जोरदारपणे वर येते. आपलं हृदय मोकळं होतं. दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायची, चेक करायचं. आता लक्ष आपलं कुठं गेलं, हाताच्या बोटातून काढून आपण शस्त्राच्या वरती लावलं चित्त. म्हणजे अशा प्रकारे चित्त आपण कुठेही नेऊ शकतो, शस्त्राच्या वरती. ज्या वेळेला आपण सुमातांची संभाषण करतो चैतन्याच्या भाषेमध्ये, त्यावेळेला आपलं हृदय आपोआपच मोकळं होतं. कारण हृदयातलं जे काय आपण श्रीमाताने सांगतो, आपलं दुःख ते आपण श्रीमाताने सांगत असतो. आणि हे प्रत्येक साधकाने करावं. कारण आपल्याला श्रीमातांनी संकटातून सोडवतात, त्याच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. म्हणून आपण श्रीमातांच्या चरणाशी पूर्ण समर्पित व्हायचं. नुसतं समर्पित झालो असं म्हणून उपयोग नाही. तर अशा पद्धतीने आपण हृदय मोकळं केलं पाहिजे. आपलं हृदयातले शल्य श्रीमातांना सांगितलं पाहिजे. कितीही वाईट मधली वाईट दुःख असू दे आपलं, तीच मातांच्या चरणाशी ठेवता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. आणि त्याचं उत्तर चैतन्याच्या रूपात आपल्या हातामध्ये येतं, ते घेता आलं पाहिजे. म्हणजे आपलं हृदय कधीही पकडणार नाही, चक्र कधी पकडणार नाही. आपलं हृदय मोकळं झालं असलं, शुद्ध झालं, स्वच्छ झालं. हृदय स्वच्छ करायचा हा एक प्रकार आहे की आपण श्रीमातांशी बोललं पाहिजे. रोज डेली बसलं तरी पण चालतं आपण अशा पद्धतीने, कधीही. परंतु जे काय हृदयामध्ये आहे ते संपूर्ण आपण श्रीमातांच्या चरणाशी ठेवायचं. याला समर्पण म्हणतात. डोक्यामध्ये पण काही ठेवायचं नाही आणि हृदयामध्ये पण काही ठेवायचं नाही, कुठली अटॅचमेंट नाही. या हृदयामध्ये पूर्णपणे करुणा निवास केली पाहिजे, प्रेम राहिलं पाहिजे हृदयामध्ये. परमेश्वरी प्रेम, परमेश्वराची करुणा, त्याची दया, त्याची शांती आपल्या हृदयामध्ये आली पाहिजे. म्हणून आपण जे काय अगोदरच भरलेलं आहे हृदयामध्ये ते आपण श्रीमातांना समर्पित केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. म्हणजे जवळजवळ 90% प्रॉब्लेम्स आपले सॉल्व्ह होतील. आजपर्यंत आपण श्रीमातांना काहीच सांगितलं नाही, कधीच नाही. असं श्रीमातांच्या फोटो समोर बसून आपण कधी बोललो नसतो. चर्चा केली पाहिजे. जसं आपण वडीलधाऱ्यांच्या बरोबर चर्चा करतो एखादी समस्या आल्यानंतर, तसंच श्रीमाताही देखील आपल्या घरातले एखादी वडीलधारी असल्यासारखं आई पाहिजे आपली, तर तिला सर्व माहिती पाहिजे आपण जे काय करतो ते. बाकी कोणाला नाही सांगितलं तर चालेल, परंतु श्रीमातांना मात्र ते सांगितलंच पाहिजे. कंपल्शन आहे ते, काही असू दे घरातलं. कारण त्या घरातल्या कुलदेवता आहेत, कुलदेवी आहेत, कुलदेव आहे आणि त्यांचं स्थान आपण कायम अबाधित ठेवायचं. नुसता पूजेपुरतं आपण श्रीमातांना ठेवायचं नाहीये, पूजा तर केलीच पाहिजे आहे, परंतु त्यांना घरामध्ये एक आगळं वेगळं स्थान द्यायचंय आपण श्रीमातांना.
ज्याला प्रतिष्ठापना म्हणतो, जसं गणेशाची प्रतिष्ठापना आपण करतो तशी प्रतिष्ठापना श्रीमातांची झालेली आहे आपल्या घरामध्ये. तर आपण जाता येता श्रीमाताने सांगितलं पाहिजे आपण कुठं जातोय, काय करतोय. आल्यानंतर पण श्रीमाताने भेटून सांगितलं पाहिजे मी आलेलो आहे. ही भक्ती आहे. आणि या भक्तीतून आपण गेलो तर 100% श्रीमाताई आपल्याला सतत आपल्या जवळ ठेवतील. ही भावना आपली पाहिजे, ही भक्ती पाहिजे, ती श्रद्धा पाहिजे. आपलं लक्ष पूर्णपणे सत्कारच्या वरती घ्यायचं. कुठलाही विचार आता आपल्या डोक्यामध्ये नाही आहे. पूर्णपणे शून्य स्थिती, शून्य शिखर पर अनाहत बाजिले, कसं प्रकार हा भक्तीतूनच निर्माण होऊ शकतो. शस्त्राच्या वरती जायचं आहे, आकाश तत्वापर्यंत जायचं. त्या ठिकाणी चित्त आपलं स्थिर ठेवायचं, खालून वरती लक्ष आपलं, म्हणजे सत्रार मधून आकाश तत्वापर्यंत जायचं. समजा जरी खाली आलो तरी सत्रार मधून परत आकाश तत्व असं लक्ष पाहिजे. डायरेक्ट आकाशात नको, सत्रार मधून आकाश तत्वामध्ये आधी मध्ये लक्ष पाहिजे. हे करत असताना आपण श्री गणेश मंत्र म्हणूया. श्री गणेश वामेव साक्षात् गणेश साक्षात् आदिशक्ती माता निर्मला देवै लक्ष परम चैतन्यावरती ठेवून आपण मंत्र म्हणतोय, त्यांचं आवाहन करतोय. लक्ष सत्राच्या वरती पण आहे आपलं, आकाश तत्वापर्यंत, शस्त्रापासून आकाशापर्यंत, संपूर्ण आकाशामध्ये आपण व्याप्त झालोय अशी इच्छा करायची. पूर्ण चैतन्य पसरून टाकायचं आकाशात, त्या स्थितीपर्यंत जायचं. कार्तिकेय, श्री कार्तिकेयांचा मंत्र म्हणायचं. लक्ष त्यावेळेला पूर्णपणे शस्त्राच्या वरती आकाशामध्ये संपूर्ण व्याप्त व्हायचं. आकाशामध्ये, आकाशामध्ये किंवा विराटामध्ये जे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्या चक्रांच्या समस्या आपल्याला यायला लागल्या त्या दूर व्हाव्यात. ज्या आकाश तत्वामध्ये ज्या सैतानी शक्ती आहेत त्या दूर व्हाव्यात म्हणून आपण श्री कार्तिकेयांचा मंत्र म्हणतोय. लक्ष आपलं त्या पद्धतीने द्यायचं, त्या पद्धतीचं चैतन्य वरती आकाश तत्वामध्ये गेलं पाहिजे. कार्तिकेयांचं श्री कार्तिकेय. त्वमेव साक्षात् कार्तिकेय साक्षात् आदिशक्ती माता निर्मला देवै नमो नमः. हा मंत्र पण पूर्ण भक्तीने आपण म्हटल्यामुळे हातामध्ये चैतन्य जाणवेल ती खेचून घ्यायचंय आणि शस्त्राच्या वरती जे आपण चैतन्य सोडते कार्तिकेयांचं, त्याच्यानं विराटातील सर्व काही बाधा ज्या काही निगेटिव्हिटीज आहेत त्या दूर व्हाव्यात म्हणून आपण कार्तिकेयांचा मंत्र म्हटला. आपण लक्ष त्या पद्धतीनं पण द्यायचं. संपूर्ण आकाश तत्वामध्ये खालून वर
आणखी एकदा आपण श्री कार्तिकेयांचं मंत्र म्हणूया. लक्ष त्यावेळेला आकाश तत्वामध्ये. आणि अशी इच्छा करायची कार्तिकेयांचं मंत्र म्हटल्यावर की संपूर्ण जे काही व्हायरस किंवा जे काही निगेटिव्हिटीचा आपल्याला त्रास देत आहेत त्या सगळ्यांचा नायनाट व्हावा, नष्ट व्हावा. आता ते नष्ट होण्याच्या मार्गाला लागावं अशा पद्धतीने आपण श्री कार्तिकेयांचं मंत्र म्हणायचं आहे. त्या द्वेषानं, तो द्वेष आपल्यामध्ये, ती भावना आपल्यामध्ये अशी आली पाहिजे की नाही आता तो कार्तिकेय स्वामी जे आहेत ते नष्ट करतील सगळ्याला. अशा भावनेनं आपण श्री कार्तिकेयांचं मंत्र म्हणायचं आहे. त्वमेव साक्षात् श्री कार्तिकेय साक्षात् श्री आदिशक्ती माता निर्मला देवै नमो नमः. कार्तिकेयांचं तत्व जागृत केल्यामुळे ती जी काही चैतन्य आहे ती विराटातील संपूर्ण शक्त्या ज्या काही आहेत वाईट त्या नष्ट व्हाव्यात म्हणून आपण श्री कार्तिकेयांचा मंत्र म्हणतोय. आणि त्या हाताच्या बोटावरती आपल्या लक्षात येईल की ती खरोखर या निगेटिव्हिटी संपवत आहेत किंवा त्याच्याशी लढून त्याचा समूळ नायनाट करायच्या तयारीत आहेत. आता ते अशी चैतन्याची वाणी आपल्या लक्षात येईल, व्हायब्रेशन स्वरून समजेल, कळायला लागेल. म्हणून लक्ष परम चैतन्यावरती पण ठेवायचं. हेच कार्तिकेय वरती गेल्यानंतर विराट मध्ये महाकार्तिकेय होतात. जसं गणेशाचे महागणेश होतात तसं कार्तिकेयांचे महाकार्तिकेय होतात. म्हणजे एकादश रुद्रामध्ये ते येतात. आणि एकादश रुद्र ही शिवांची शक्ती आहे म्हणून ते निगेटिव्हिटीचा नायनाट करतात. म्हणून तो मंत्र म्हणत असताना नुसता तोंडी न म्हणता ही भावना आपण जागृत करायची. आपल्याला जे काय म्हणायचं ती भावना जागृत करायची आणि मग महाकार्तिकेयचा मंत्र म्हणायचा आपल्याला. अशी इच्छा करायची की बाबा ही सगळं संपूर्ण जावं, त्याच्या काही निगेटिव्हिटीज आहेत त्या पूर्णपणे नष्ट व्हाव्यात, अखिल मानव जातीचं संरक्षण व्हावं त्यापासून. म्हणून आपण महाकार्तिकेयचा मंत्र म्हणायचा आहे. कुठलाही मंत्र म्हणत असताना आपल्याला ते समजलं पाहिजे आपण का मंत्र म्हणतोय. हा उगीच उठून कुणी पण कुठलाही मंत्र आपण म्हणायचा नसतो तसा. परंतु श्रीमातांच्या कृपेमध्ये आपल्याला समजलं पाहिजे एखादं अस्त्र वापरताना आपण ते का वापरतो, कशासाठी वापरतो हे समजलं पाहिजे. जी काय समस्या आपल्याला आली ती अखिल मानव जातीसाठी आहे. त्यांना जो काही त्रास होतो त्याच्यासाठी आहे आणि तो नष्ट व्हावा, सर्वांच्या रक्षण व्हावं म्हणून आपण महाकार्तिकेयचा मंत्र म्हणायचा आहे. तशी इच्छा करायची आणि मग महाकार्तिकेयचा मंत्र म्हणायचा आहे. आणि क्रिया करत असताना देखील संपूर्ण चैतन्य सगळीकडे पसरवायचं आहे. इच्छा करायची संपूर्ण पृथ्वीभर हे चैतन्य पसरवायचं आहे. श्रीमातांचं कार्तिकेयांचं महाकार्तिकेयांचं इच्छा करायची. महाकार्तिकेय ओ त्वमेव साक्षात् श्री महाकार्तिकेय साक्षात्
मला देव नमो नमः. त्यांचं चैतन्य कसं आहे ते आपल्या लक्षात येईल कडक. एकादशी रुद्र आहे. शस्त्राच्या वरतीच राहायचंय आपल्याला. आकाश तत्वामध्ये ध्यानाच्या त्या परमोच्च स्थितीवरती जायचंय आपल्याला. एक 10 मिनिट आपण त्या स्थितीमध्ये राहायचंय. 10 मिनिट. अशी शुद्ध इच्छा करायची की कार्तिकेयांच्या हातून संपूर्ण जी काय निगेटिव्हिटी आपल्याला त्रास देते ती नष्ट होणार. हळूहळू हा जो काही त्रास आपल्याला व्हायला लागले व्हायरसचा तो पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावरती. अशी इच्छा करायची, शुद्ध इच्छा करायची, तीव्र इच्छाशक्ती. आणि त्या इच्छेनं त्या निगेटिव्हिटीला आपण माग सरकवायचं आहे. तीव्र इच्छेनं आपली तीव्र इच्छा जागृत करायची. ध्यानामध्येच ध्यान करत असताना शस्त्राच्या वरती ज्यावेळी आपण ध्यान करतो त्यावेळेस पूर्ण तीव्र इच्छा की हे संपून जाते, आता सगळं संपणार. पूर्ण इच्छा, तीव्र इच्छा. अशी इच्छा करून एक 10 मिनिट आपण ध्यानाच्या स्थितीत जायचंय. आणि ध्यान करत असताना हेच लक्षात घ्यायचं पूर्णपणे की नष्ट होणार. अशी इच्छाशक्ती लावायची आपली. आत्मबल आपलं ते जागृत करून आत्मबलाने त्याला रोखायचं आहे आपल्याला. त्याला मागं ढकलायचं आहे. 10 मिनिट ही क्रिया करायची आहे. विकट ठिकाण राहावं लागायचं. किती लोकांना तर निवाऱ्याला सुद्धा एक छत नसायचं. आजकाल ज्या माणसाला पाहावं त्यालाच तो घड्याळ लावून फिरतो आणि म्हणतो आता वेळ नाही आहे, फार उशीर झाला, फार उशीर झाला. प्रत्येकाला वेळ नाही आहे. आता मी तिथे ब्राह्मणीला गेले होते तर पुष्कळशा बायका उशिराने आल्या. म्हणाल्या माताजी आम्ही कामावर गेलो होतो तर आम्हाला वेळ झाला नाही तर आम्ही येऊ नाही शकलो, आत्ताच दर्शन द्या वगैरे वगैरे. तर मी म्हटलं एक दिवस नसते गेले तर काय झालं, आम्ही लंडनहून आलो, एक दिवस तुम्ही जर नसते गेले तर 2 पैसे तुम्हाला कमी मिळाले ते काय हरकत नाही. एक दिवस माताजी भेटायला इतक्या लांबून आल्या तर आम्ही त्यांना भेटायला आलो, बरं आहे. जर आम्ही समजा निघून गेलो असतो तर तुमची आमची भेटी झाली नसती. पण महत्व कशाचं आहे, ते 2 पैसे आपले बुडाले नाही पाहिजे, ते फार महत्वाचं आहे. मग उद्या आजारी पडले म्हणजे मात्र इथून लंडन पर्यंत तिकीट घेऊन तिथे येतील की आमच्या मुलाला ठीक आहे. पण आज तुमच्या दारात आम्ही आलेलो तर तुम्हाला वेळ नाही. तर हे तुम्हाला परमेश्वरांनी दिलं का? ते घड्याळासारखं तुमचं बघणं चालतं की आज वेळ नाही, काल वेळ नव्हता, उद्या वेळ राहणार नाही. मग घड्याळ कशाला बांधता? जर तुमच्याजवळ वेळच राहत नाही तर घड्याळ बांधून तरी उपयोग काय? तर हा जो वेळेसाठी जो मनुष्याला सारखा त्रास आहे तो एकाच कारणामुळे आहे की त्याला हे माहित नाही की ही वेळ आपण का शोधत.
कोणची वेळ गाठायची आहे? कोणत्या वेळेसाठी एवढा आपला धडपड चाललेली आहे? कशासाठी वेळ पाहिजे? इकडून तिकडे वाया दवडण्यासाठी किंवा इकडून दारूच्या गुत्त्यात गेले किंवा घाणेरडी कामं केली, कुणाचे गळे कापले, कुणाचा खून केला, अशी घाणेरडी गोष्टी करण्यासाठी वेळ मिळालेला आहे की काहीतरी विशेष गोष्टीसाठी ही वेळ आलेली आहे? आपल्या भारतात काय किंवा बाहेर कधीही लोकांनी घड्याळ लावून वेळ पाहिला नव्हता पूर्वी. आता हे नवीन सूत्र का निघाले? का कशाला आपल्याला घड्याळाचा सारखं वाटतं की वेळ गेला बा, ह्या वेळ गेला, तो वेळ गेला, असं अशासाठी वाटत आहे की आता माणसाला मनन करण्याची वेळ आहे. स्वतःसाठी त्याला वेळ द्यायला, स्वतःबद्दल त्याला समजलं पाहिजे की मी कोण आहे, मी कशाला ह्या जगात आहे. जर माणसाला वेळ मिळाला तर तो काहीतरी भ्रमिष्ठासारखं काहीतरी दुसरेच विचार करत असतो. पण हा जो वेळ मिळवण्याचा जो सगळ्यांना एक छंद लागलेला आहे तो एवढ्यासाठीच आहे की त्यांनी हा विचार केला पाहिजे की मला काय करायचंय, मी कशाला या जगात आलो, परमेश्वरांनी मला कशाला आणलेलं आहे या जगात, मला एवढ्या योनीतनं काढून आज मानव स्थितीत का आणलेलं आहे, माझ्या जीवनाला काय अर्थ आहे, हा असा विचार करण्यासाठी आपली ही धडपड आहे की आपण वेळ वाचवला पाहिजे. पण तसं होत नाही, तसं मुळीच होत नाही. जर तुम्हाला कुणाला म्हटलं मला आजच गेलं पाहिजे मुंबईला, आजच गेलं पाहिजे, कशाला आजच गेलं पाहिजे? नाही, कसं करून तुम्ही तिकीट काढा, मला आजच गेलं पाहिजे. का? तर मला सट्टा खेळायचा. जे काही मनुष्य करतो ते अगदी विपरीत करतो. जे त्याला करायचे त्याच्या विपरीत करतो. सरळ गोष्टी त्याला समजतच नाही की बाबा रे कशाला एवढा वेळ वाचवतोय, कशासाठी एवढा वेळ वाचवतोय. सगळं आपलं आयुष्य तुझं वायाच गेलेलं आहे की नाही? तुला हे कळलं का? तू ह्या संसारात कशाला आला? आता तुम्ही कशाला ह्या संसारात आला? तर परमेश्वराला जाणण्यासाठी. परमेश्वराने ही सर्व सृष्टी केली, तुम्हाला सगळं काय दिलं शेवटी एवढ्यासाठी की तुमच्यामध्ये सुजाणता येवो, तुमच्यामध्ये धर्म येवो आणि नंतर तुम्ही त्या धार्मिक स्थितीमध्ये परमेश्वराशी एकात्म किंवा ह्या जीवाचा आणि आत्म्याचा संबंध हो. तुम्ही त्या परमपिता परमात्म्याच्या साम्राज्यात प्रवेश करावा म्हणूनच परमेश्वराने ही सगळी रचना केलेली आहे. आणि तो आतुरतेने तुमची वाट बघतो की हे कधी माझ्याकडे येणार. पण तुम्ही ते पैसे मिळाले म्हणून इकडे बहकले, सत्ता मिळाली म्हणून तिकडे बहकले, नाहीतर आपल्या मुलाबाळांच्या मध्ये कुठे ना कुठेतरी असं तुमचं चित्त गेलेलं आहे आणि तुमच्याजवळ एवढा सुद्धा वेळ नाही की तुम्ही 2 मिनिटं परमेश्वराच्या बद्दल विचार करा. असेच हे लोक पाश्चिमात्य देशातल्या लोकांनी सगळे हेच प्रकार केले. रात्रंदिवस धडपड करून हे कर रे, ते कर रे, पैसे एकत्र कर रे, काय काय त्यांना जे करायचं ते करून शेवटी काय झालं की त्यांच्या मुलांनी आपल्या आई वडिलांचं घर सोडलं आणि आम्हाला हे पैसे डोक्यावर घेऊन फिरायचे नाहीत, तुम्ही सांभाळा ते, आणि ते लागले आपल्या मार्गाला. आणि ते कुठे जाऊन पोहोचले तर त्यांनी हे सगळे तरतरीचे गांजा बिंजा घ्यायला सुरुवात केली. आता तुम्हाला त्या रस्त्याने जायचं असलं तर जा, त्याला काही कोणी मना करू शकत नाही, कारण तुम्हाला स्वतंत्रता आहे. तुम्ही म्हणाल की आम्हाला नरकात जायचं तर जा, सरळ जाऊ शकता. तर जर तुम्ही समजला की मी कोण आहे, कशासाठी आलो या जगात, मला काय काय करायचं आहे आणि माझी काय स्थिती आहे, वास्तुस्थिती काय, जर हे तुमच्या लक्षात आलं तर मात्र तुम्ही थपकून उभे राहा आणि त्या अधोगतीला जाणार नाही. आणि मग त्या अधोगतीतनं तुम्ही मग सहयोगाकडे येणार नाही, पण लगेच ह्याला एक फाटा आहे, त्या फाट्याने आपल्या एका लहानशा मार्गानेच तुम्ही आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचू शकता. हे आत्म्याला ठाऊक आहे की तुमचा रस्ता कुठे आहे, तुम्ही कुठे चालाल, पण अजून तुमच्या चित्तात तो आत्मा आलेला नाही. तुमच्या चित्तात जर तो आत्मा आला, चित्तात म्हणजे आता तुमचं माझ्याकडे चित्त आहे, तुमचं माझ्याकडे लक्ष आहे, तुम्ही बघता मी उभी आहे, माझं बोलणं ऐकता, सगळं काही तुम्हाला माहिती आहे की माताजी आमच्या समोर बोलत आहे. पण मी म्हटलं आता तुमचं चित्त तुम्ही आपल्या आत्म्याकडे लावा किंवा परमेश्वराकडे लावा, तर कसं लावायचं माताजी? मोठं कठीण काम नाही. असं कसं न्यायचं, आतमध्ये चित्त न्यायचं तरी कसं? कारण चित्त तर आमचं बाहेरच पसरलेलं आहे, जे जातं बाहेर तेच चित्त आहे. तेव्हा आतमध्ये ते कसं घेऊन जायचं? आमच्या हृदयात जर आत्मा आहे तर आम्ही हृदयाकडे कसं चित्त न्यायचं?
म्हणूनच परमेश्वराने एक युक्ती योजलेली आहे की तुमच्यामध्ये ते कुंडलिनी नावाची शक्ती जी तुम्हाला अंकुरते अशी शक्ती त्यांनी त्रिकोणाकार अस्थिमध्ये ठेवलेली आहे. आणि जेव्हा ही कुंडलिनी शक्ती तुमच्यामध्ये जागृत होते तेव्हा एक घटना घडते. समजा जर आम्ही इथे वरून काही धडकन पडलं तर सगळ्यांचं लक्ष तिकडे जाईल की नाही. आणि आपलं तर चित्त इतकं चलायमान आहे की एक मनुष्य इकडून तिकडे गेला तरी आपलं लक्ष तिकडे जातं. तेव्हा अशी जेव्हा घटना आतमध्ये होते तर आपलं चित्त आतमध्ये आकर्षलं जातं आणि हे चलबिचल करणारं मन जे आहे ते आतमध्ये ओढलं जातं. आणि ते जेव्हा आतमध्ये ओढलं जातं तेव्हा आपल्याला काही आतमध्ये चित्त न्यावं लागत नाही. आपल्याला असं वाटतं की आपोआपच काहीतरी झालंय आणि आपण आपलं चित्त आतमध्ये चाललेलं आहे. तेव्हा ही कुंडलिनी जागृत होऊन आणि 6 चक्रातून निघून त्या सूक्ष्म चक्रातून निघून त्या ब्रह्मरंध्राला भेटते. जेव्हा ती ब्रह्मरंध्राला भेटते इथे त्यावेळेला तुम्ही जसं ह्या मशीनचं कनेक्शन लागलेलं आहे मेनशी तसं तुमचं कनेक्शन परमेश्वराशी होतं. म्हणजे समजा हीच कुंडलिनी आहे. ह्या वस्तूला काहीच अर्थ येणार नाही जर ह्याचं कनेक्शन लागलं नाही तर. कोणत्याही मानवाला सुद्धा काहीही अर्थ नाहीये जोपर्यंत त्याचा परमात्माशी तादात्म्य झालेलं नाही. हे झालंच पाहिजे, घडलंच पाहिजे. जर हे झालं नाही तर ह्या मनुष्याच्या आयुष्याला काहीही अर्थ नाही. तो निरर्थक आहे. तो जन्माला येतो काय आणि मरतो काय काही फरक नाही. जनावरांना तरी आहे अर्थ कारण त्यांना मनुष्य व्हायचंय. जानवर येतात आणि मरतात तर त्यांना काही अर्थ आहे कारण नंतर त्यांना मनुष्य व्हायचंय. पण जर मनुष्याला देव पण घ्यायचं नसलं आणि त्याला जर आत्म्याशी संबंध जोडायचा नसला तर तो कामात न गेला. कारण आता पुढे तो काय करणार. तेव्हा तुम्ही आपल्या आत्म्याला ओळखलं पाहिजे आणि आत्म्यामध्ये लीन झालं पाहिजे. पण ते व्हायचं कसं. परत माताजी कसं होणार. मी परत म्हणते ही कुंडलिनी शक्ती तुमच्या जागृत होते. मग ही कशी जागृत होते. म्हणजे जसं एखाद्या बीला तुम्ही मातेच्या उदरात घातलं म्हणजे ते कसं आपोआप अंकुरतं तसं आपोआप सहजच ही कुंडलिनी तुमच्यामध्ये जागृत होते. पण त्याला जागृत करणारा आता तिकडे लक्ष एकदम देऊ नका. एक अक्षर तिकडे झालं की तिकडे लक्ष. त्याला जागृत करणारा कुणीतरी अधिकारी पुरुष लागतो. अधिकार परमेश्वरापासून परमेश्वरच्या प्रेमापासून आलेला पाहिजे. पोटभरू लोकांना हे कार्य जमणार नाही. नुसते विदंडवाद करणाऱ्या लोकांना हे जमणार नाही. ही एक शक्ती आहे. ज्याच्यामध्ये ही शक्ती असते त्या शक्तीमुळे तुमची कुंडलिनी जागृत होते. म्हणजे जसा एक दिवा जो पेटलेला असेल तोच दुसरा दिवा पेटवू शकतो. बसा खाली. खाली बसा. खाली बस. म्हणजे शिस्त म्हणून कशाची खातात ते आपल्या मुलांना येत नाही आणि मोठ्यांना येत नाही. आता तिथेच बसा. तिला तिथेच बस तू. उशिराने कशाला आली. आणि ह्या लोकांच्या समोर आपलं जे प्रदर्शन होतं ते इतकं मला वाईट वाटतं. तिथेच बसू दे तिला. उशिराने येऊन सगळ्यांना डिस्टर्ब करायचं. बरं तुमचं तरी चित्त माझ्याकडे असू दे. तर जेव्हा माणसं आपल्याला असं समजतात की आम्ही म्हणजे काहीतरी मोठे आहोत, आमचं काहीतरी मोठे सायंटिस्ट आहोत किंवा अमुक आहोत तमुक आहोत, तर ते नुसते मानव स्थितीत आहेत फक्त आणि त्यांचा काहीही उपयोग परमेश्वराला होत नाही. जेव्हा तुमचा संबंध आत्म्याशी होतो तेव्हा तुमच्यातून ही ब्रह्मशक्ती वाहू लागते. ही ब्रह्मशक्ती चारीकडे पसरलेली आहे. ती सगळीकडे वातावरणात असते. तिच्याचमुळे सर्व फुलांमध्ये फळं होतात. त्याच्यामुळेच बी अंकुरतं. त्याच्याचमुळे सर्व जिवंत क्रिया होतात. तुमचाही जन्म त्याच्याचमुळे झालेला आहे. ती शक्ती शेवटी तुमच्या हाताला त्याची जाणीव होते. परत मी म्हणते त्याची जाणीव होती. त्याच्याबद्दल असं म्हणता येत नाही. त्याच्याबद्दल हे कनेक्शन तुटल्यामुळे असं होतं. म्हणून कनेक्शन ठेवा. ऑफ करू टाका ते. तर त्याची जाणीव तुमच्या हातात होते. जाणीव म्हणजे जशी तुम्हाला गरम आणि थंडची जाणीव होते तशीच तुम्हाला या चैतन्य लहरींची जाणीव होते आणि तुमच्या हातामध्ये अशा थंड थंड लहरी येऊ लागतात. ही ओळख पुष्कळ वर्षापूर्वी
मार्कंडेय स्वामींनी सांगितली, त्याच्यानंतर आदि शंकराचार्यांनी सांगितली, ख्रिस्तानी सांगितली, मोहम्मद साहेबांनी सांगितली, सगळ्यांनी सांगितलेली आहे. तरी सुद्धा तुम्हाला जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत माझ्या लेक्चरला काहीच अर्थ नाही. तेव्हा हे घटित झालं पाहिजे, तुमची जागृती झाली पाहिजे, तुम्हाला हे मिळालं पाहिजे, हीच माझी एक परम इच्छा आहे. म्हणूनच मी तुमच्यासाठी इतक्या लांबून इथे आलेली आहे. ते मिळवून घ्या. तुमचं जे आहे ते तुमच्या पाशीच आहे, ते तुमच्या जवळच आहे आणि ते फक्त तुम्हाला द्यायचं आहे. ते तुम्ही सहज सगळं घेऊन परत त्याची वाढ करू. कारण अंकुरताना मात्र अंकुर फार सोप्या तऱ्हेने बाहेर पडतं, पण नंतर त्या लहानशा वृक्षाची फार काळजी घ्यावी लागते. म्हणून तुम्हालाही स्वतःची फार काळजी घ्यावी लागेल. म्हणून पार झाल्यावर सुद्धा जरी बरं वाटलं तरी सुद्धा तुम्ही जाऊन इथल्या सेंटरवर पूर्णपणे ह्याची जी काय माहिती आहे ती घेऊन त्याप्रमाणे वागून आपले वृक्ष वाढवून घ्यावे. ह्याच्यामुळे आकाश तत्वातून थोडस खाली येतं आपल्याला. आता हळूहळू आपले डोळे उघडूया. श्रीमातांच्याकडे बघूया. लक्ष आकाश तत्वामध्ये वरती आणि हाताच्या बोटांच्या वरती बघायचंय श्रीमातांच्याकडे. परम चैतन्यामध्ये न्हाऊन निघायचं आपण. हातामध्ये टाळूच्या वर पूर्णपणे डोळे उघडे ठेवून देखील आपण शस्त्राच्या वरती राहू शकतो. हाताच्या बोटावरती आपलं लक्ष जातं, चैतन्याची जाणीव होते आणि आपल्या भोवतानी जे कवच आहे तयार झालेले तिकडे पण आपण लक्ष देऊ शकतो. आपण श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी
आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम आहेत, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घेऊया. आपल्या हातामध्ये परम चैतन्य आहे आणि त्या चैतन्याचं गुंफन करत करत आपण वरती येतोय. हात व्हायब्रेशन कडे लक्ष हातातील आणि ते आपण वरती आणतोय. तीन गाठी मारताना चैतन्याच्या गाठी मारतो म्हणजे कुंडली फिक्स करतोय वर. त्यानंतर कवच करतोय, चैतन्य सोडतोय आपण हाताच्या तळव्यातून डोक्यावरून हात आणि ते शिवलिंगासारखं कवच. या कवचामध्ये आपण सुरक्षित राहायचं. कुठलीही निगेटिव्हिटी व्हायरस या कवचाला भेदून येऊ शकली नाही पाहिजे असं कवच घ्यायचं. 7 वेळाला जर आपल्याला वाटत नसेल 14 वेळाला घ्यायचं कवच. 14 वेळाला समाधान होत नसेल तर 21 वेळा घ्यायचं. परंतु हे कवच घेत असताना लक्ष कवचाकडे द्यायचं आणि तिच्या आतमध्ये आपण सुरक्षित आहोत ही भावना आपल्यामध्ये पाहिजे. सुरक्षिततेची निर्भयता यायला पाहिजे. त्यासाठी दुर्गा कवच आहे. आपण दिवसभर शस्त्राच्या वरती राहायचंय आणि कार्तिकेयांच्याकडे लक्ष ठेवायचंय आपल्याला. जय श्री माताजी. जय श्री माताजी.